प्रत्येक घराघरात जाऊन सांगायचं हर्षवर्धन मतदान नाही करायचं, लय बाराचा आहे, तो पैसे खाऊ देत नाही. तेव्हा हे जमेल, काही पळतात ना तेव्हा हे जमेल. कारण मी आमदार जर झालो तर फार मुश्किल होईल. त्यामुळे थांबवा मला, रोको मुझे, मैं तो खा जाऊंगा. सुधरोगे तो तुम नहीं, लत लग गई तुम लोगों को शराब पीने, खून लग गया लोगों को, इसको खून लग गया तो तू थोड़ी पिएगा. एक तो सुधर जाओ, नहीं तो मेरे को गिराओ. पूरी ताकत लाओ, हर्षवर्धन यादव गिर जाए. ये बुढ़ा आदमी है, बुलाओ उनको, तो चाचा को बुलाओ. काका इकडे या, काका या इकडे. त्या माणसाचं वय बघितलं, या माणसाचं वय, याची अवस्था बघितली. त्याला चक्रा मारायला होता तुम्ही, नोटीचे पैसे मिळत नाही म्हणून. कोणाकडे जायचं आहे? त्याची काय पुढाऱ्याशी ओळख आहे का एखाद्या तुमच्या भडव्याशी ओळख आहे जो याच्याकडनं पैसे गेले आणि तुम्हाला आणून देईल? कशाला फिरतोय तो माणूस इथे? काय प्रॉब्लेम आहे? काय काय ते इथे? ही असली माणसं रायबान जाधवांची माणसं आहेत. 2 तासापासून फिरतोय ते, आम्ही इथं उभे बाहेर. समजलं? जेवण करायला गेलं तर कुठं झकमार तुझी. अशी माणसं मला दिसता का? म्हणे इकडे तुम्ही भडवे काय शिणालगिरी करायची करत बसा, पण ह्या असल्या लोकांना त्रास नाही होता कामा. हे आमदार असेल नसेल सर तुमच्या चड्ड्या सोडल्याशिवाय राहणार नाही. काय परिस्थिती आहे पंचायत समितीची? करचोट कुठले? तुम्हाला ना 1 लाख रुपये जर दिले ना जाधवांनी, तुम्हाला सांगितलं शॉपिंग करून या, तुम्हाला कळणार आहे की कपडे कोणते घ्यायचे. ही तुमची अवस्था आहे. कळेल की कपडे कोणते घ्यायचे आपल्याला. 1 लाख रुपये मग तुम्हाला देऊन टाकेल, जा जाधव शॉपिंग करून या. कळेल तुम्हाला कपडे कोणते घ्यायचे. तेवढी सुद्धा तुम्हाला अक्कल नाही आहे. तुम्ही जाऊन रेमंडचेच घ्याल. काय उपयोग तो पैसा तुमच्या? पण ही असल्या माणसं हे बघा यांची अवस्था. अरे तुमच्या वडिलाच्या वयाचे तुम्ही ह्यांना चक्रा मारायला होताय आणि भडव्यानं जवळ करताय पैसे घेऊन. परत सांगतो, असल्या माणसांना त्रास द्यायचा नाही. मी आहे मध्ये, आणि माझा फार त्रास होत असेल ना विधानसभेत पाडा, मला सगळेजण मिळून पाडा. जेवढे डांगचे आहेत कन्नडमधले सगळ्या पक्षाचे, सगळ्यांनी मिळून हर्षवर्धन जाधवला पाडायचा. कारण जर तो निवडून आला तर हे असली माणसं तुमचे बाप बनून जातील. तुम्ही यांचे बाप नाही बोलू शकणार. हा माझा शब्द आहे तुम्हाला. चलो लग जाओ तुम लोग आज से काम, गिराओ हर्षवर्धन जाधव. मैं लेके चलता हूं कि इस आदमी का, इस जैसे हर आदमी का इज्जत बना रहना चाहिए. ये मेरा काम है और तुम लोग का काम है चोरों को सपोर्ट करना. देखते हैं कौन जीतता है. घोड़ा मैदान सामने, पैसा लगाओ, पार्टी लाओ, क्या करना है करो. मैं इसके साथ खड़ा हूं, बूढ़े आदमी के साथ. देखते हैं. गिर गया तो सीट भी तुम्हारी, पैसा तुम्हारा, सब तुम्हारा. अगर चुन के आ गया कपड़े निकाल के मारूंगा तुमको. टेक्निकली, फिजिकली नहीं.